नमस्कार मित्रांनो, मी आर्यन पवार फ्रॉम iFix. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी काहीतरी आणलेले आहे आणि याला म्हणतात iPhone 13 प्रो मॅक्स. यांच्या डिस्प्लेचे प्रॉब्लेम असे असतात. ज्यावेळेस तुम्ही फोन अपडेट करताय त्यावेळेस हा प्रॉब्लेम येणं अनिवार्य आहे असं नाहीये. काही काही फोनलाच हे प्रॉब्लेम येतात. ते काही काही फोनला एकदा हा डिस्प्ले रिपेअर केला की त्यानंतर प्रॉब्लेम येत नाही. काही काही फोनला रिपीटेडली प्रॉब्लेम येतात, त्यामुळे डिस्प्लेची जी फ्लेक्स असते ती रिप्लेस करावं लागते. त्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नसतं. मित्रांनो, हा आहे iPhone 13 प्रो आणि हा आहे iPhone 13 प्रो मॅक्स. आताच्या कंडिशनला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतोय फक्त iPhone 13 सिरीज मध्ये. एक तर 13 प्रो मध्ये आणि मॅक्स मध्ये तर डिस्प्लेचा प्रॉब्लेम येतोय, 13 मध्ये बॅटरी स्वेलिंगचा प्रॉब्लेम येतोय. अशा प्रकारे तुमचा जर प्रॉब्लेम झालेला असेल, लवकरात लवकर iFixerला कॉन्टॅक्ट करायचं, जेणेकरून हे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत असे व्हाईट डिस्प्ले, ग्रीन डिस्प्ले, येलो डिस्प्ले, हे जे प्रॉब्लेम आहेत हे आपण 100% सोल्युशन करू याच्यावर आणि रिपेअर करून देऊ तुम्हाला. डिस्प्ले न चेंज करता तुमचे 100% आपण पैसे वाचू. थोडक्यात आपण हे काम करून देऊ तुमचं. असं तुमचं कोणतंही काम असेल तर बिनधास्त iFixerला कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारे तुमचा दुसरा कोणताही फोन असू द्या, iPhone 14 प्रो, 14 प्रो मॅक्स मध्ये पण असा प्रॉब्लेम आहे, 15 प्रो मॅक्स मध्ये पण असा प्रॉब्लेम आहे. जर तुमचा फोनला असा प्रॉब्लेम झालेला असेल, होईल तेवढं लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करायचं, आपण तुम्हाला 100% रिपेअर करून देऊ फोन.